शिवाहुन सुंदर हे, सत्य शिवाहुन सुंदर हे। इथे मोलना दामाचे, मोती होतील घामाचे। इथे मोलना दामाचे, मोती होतील घामाचे। सरस्वतीच्या प्रेमाचे, सरस्वतीच्या प्रेमाचे। प्रतिकरम्य शुभंकर हे। पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आमचा विषय आहे गुढी पुस्तकाची ज्ञान वाढवण्याची। गुढीपाडवा हा सण नववर्षाचा पहिला दिवस आहे। या दिवशी आपण नवीन आशा, नवीन संकल्प आणि नवीन सुरुवात घेऊन येतो। जशी घरासमोर विजयाची गुढी उभारतो, तशीच आपल्या जीवनामध्ये ज्ञानाची गुढी उभारणे तितकेच महत्त्वाचे आहे। ज्ञान मिळवण्याचा सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे पुस्तक वाचन। पुस्तक हे मानवाचे मित्र आहे। पुस्तके आपल्याला योग्य मार्ग दाखवतात, योग्य दिशा दाखवतात आणि आपले भविष्य घडवतात। महान शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनीही वाचनाला खूप महत्त्व दिले आहे। तसेच स्वामी विवेकानंद आणि सावित्रीबाई फुले यांनीही शिक्षणातून आणि वाचनातून समाजाला नवी दिशा दाखवली आहे। म्हणूनच गुढीपाडव्याच्या या शुभदिनी आपण संकल्प करूया की दररोज नवीन शिकू, नवीन वाचू आणि ज्ञानाची गुढी उंच ठेवू। धन्यवाद। सणाला आनंद दरवळला, गुढीपाडव्याच्या सणाला आनंद दरवळला। पुस्तकाच्या सहवासातून ज्ञानाचा दिवा भेटला, ज्ञानाचा दिवा भेटला। गुढी उभी विकासाची वाट ज्ञानाच्या प्रकाशाची, गुढी उभी विकासाची वाट ज्ञानाच्या प्रकाशाची। पुस्तक वाचूया सर्वांनी, भर राहूया विकासाला। गुढी उभारू मनामध्ये ज्ञान साठू, पुस्तक आपण रोज वाचून भविष्य उजळू। गुढीपाडवा संदेश वाचनातच आहे खरा देश, वाचनातच आहे खरा देश। पुस्तकामधून आपण शिकू, आयुष्याला होईल खुलत। मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची, महबंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची। मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची, महबंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची। आमचा आहे मराठी अमुची आहे बोली, अस्मानी खरे भव्य पताका भगव्या हरिमंचाची। चिरा घडवावा, कळस कीर्तीचा चढवावा। अज्ञानी